नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जुलै महिन्याच्या चालू घडामोडी यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, फुटबॉल विश्वचषक 2026चे आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, फुटबॉल विश्वचषक 2026चे जे आयोजन आहे तर ते कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या 3 देशांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, अलीकडेच GI टॅग मिळालेले बिहू पेपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आसाम. तर पहा, अलीकडेच GI टॅग मिळालेले जे बिहू पेपा हे जे पारंपरिक वाद्य आहे तर ते आसाम या राज्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नुकताच कोणत्या देशात उभारण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा इस्रायल. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तर तो इस्रायल या देशामध्ये उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा आर प्रज्ञानंद. तर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय हे पहा आर प्रज्ञानंद ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, तामिळनाडू या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा जोसेफ विजय. तर पहा, तामिळनाडू या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय यांनी शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या महानगरपालिकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर स्वाभिमान निधी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बृहमुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC. तर पहा, बृहमुंबई महानगरपालिकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर स्वाभिमान निधी, कोणती योजना आहे? स्वाभिमान निधी ही योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा इंग्लंड आणि वेल्स. तर महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन हे इंग्लंड आणि वेल्स या 2 देशात आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 आसाम. तर पहा, समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य हे आसाम हे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, G7 शिखर परिषद 2026चे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा फ्रान्स. तर पहा, फ्रान्स या देशामध्ये G7 शिखर परिषद 2026चे आयोजन हे करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 10, हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ही कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सातारा. तर हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 जी आहे तर ती सातारा या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 11, सध्या चर्चेत असणारी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अभिजित दिपके. तर पहा, सध्या चर्चेत असणारी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष हे अभिजित दिपके आहेत. प्रश्न क्रमांक 12, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सौरभ विजय. तर पहा, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पहा सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताचे सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू कोण ठरले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गुरिंदरवीर सिंह. तर गुरिंदरवीर सिंह हे भारताचे सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्य सरकारने
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणाशी जाहीर करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा यांग शुआंग जी. तर पहा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 हा यांग शुआंग जी यांना जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 जून 2026 मध्ये घोषित करण्यात आलेले भारतातील 100वे रामसर स्थळ कोणते आहे? तर कोणते आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य. तर पहा जून 2026 मध्ये घोषित करण्यात आलेले भारतातील 100वे रामसर स्थळ हे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता जिल्हा हा घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर पहा सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तर तो घरगणना 100% पूर्ण करणारा महाराष्ट्र राज्यातील पहिला जिल्हा बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कलिना कॅम्पस मुंबई. तर लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे कलिना कॅम्पस मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 19 2026 मध्ये आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींसाठी लखपती बिटिया योजना कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा दिल्ली. तर 2026 मध्ये आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींसाठी लखपती बिटिया योजना ही दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 इंडिया AI डाटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते ठरलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा चंदीगड विद्यापीठ. तर पहा इंडिया AI डाटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ हे चंदीगड विद्यापीठ ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 21 मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा न्यायमूर्ती रवींद्र घुगे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश हे न्यायमूर्ती रवींद्र घुगे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 22 मे 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने सर्व मान्यताप्राप्त मदरसांमधील सकाळच्या संमेलन दरम्यान वंदे मातरम गायन अनिवार्य केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पश्चिम बंगाल. तर मे 2026 मध्ये पहा पश्चिम बंगाल राज्य सरकारने सर्व मान्यताप्राप्त मदरसांमधील सकाळच्या संमेलन दरम्यान वंदे मातरम गायन हे अनिवार्य केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23 IPL 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रॉयल चॅलेंजर बंगळुरू म्हणजेच RCB. तर पहा रॉयल चॅलेंजर बंगळुरू या संघाने IPL 2026चे विजेतेपदे जिंकलेले आहे. तर गुजरात टायटन्स हा जो संघ आहे तर तो उपविजेता संघ ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 आसाम या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हेमंता बिस्वा शर्मा. तर हेमंता बिस्वा शर्मा यांनी आसाम या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर आदर्श शहर समृद्धी ही जी योजना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड. कोणत्या राज्य सरकारने? छत्तीसगड या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 नुकतेच मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 नॉर्वे. तर पहा मे 2026 मध्ये आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी तर यांना नॉर्वे या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा व्हाईस ॲडमिरल अजय कोचर. कोणाची? व्हाईस ॲडमिरल
अजय कोचर यांचे भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. 2026मध्ये MS स्वामीनाथन पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, डॉक्टर C. श्रीनिवास राव. कोणाला? डॉक्टर C. श्रीनिवास राव यांना 2026मध्ये MS स्वामीनाथन पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. देशात पहिले AI मंत्रालय कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, केरळ. तर देशातील पहिले AI मंत्रालय हे केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. केंद्र सरकारने केरळ राज्याचे नाव बदलून काय करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे? तर केंद्र सरकारने केरळ या राज्याचे नाव बदलून पहा ऑप्शन क्रमांक 1 केरळम केरळम करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 31. संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपदे कोणी जिंकलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सर्व्हिसेस. तर संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपदे सर्व्हिसेस यांनी जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 32. 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणाचे नामांकन करण्यात आलेले आहे? तर 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3 डोनाल्ड ट्रम्प. कोणाची? डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा नामांकन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 33. जगातील पहिले AI शहर कुठे स्थापन केले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, बंगळुरू, जे की कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे. तर जगातील पहिले AI शहर हे बंगळुरू या शहरात स्थापन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या राज्यातील बालोद हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, छत्तीसगड. तर छत्तीसगड राज्यातील बालोद हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नामकरण काय करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, लोकमान्य मधु दंडवत रेल्वे टर्मिनस. तर सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नामकरण हे लोकमान्य मधु दंडवत रेल्वे टर्मिनस असे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 36. प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, महाराष्ट्र. तर प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेमध्ये पहा पहिला क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. तर दुसरा क्रमांक हा पहा, जम्मू आणि काश्मीर या राज्याला मिळालेला आहे. आणि तिसरा जो क्रमांक आहे तर तो केरळ या राज्याला मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 37. भारतातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ वनतारा युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गुजरात. तर भारतातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ वनतारा युनिव्हर्सिटी हे पहा गुजरात या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 38. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब ही पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. कोठे? मुंबई या शहरात सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 39. 2025साठीचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? तर 2025साठीचा मराठीचा साहित्य अकादमी जो पुरस्कार आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 राजू बाविस्कर. कोणास? राजू बाविस्कर यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 40. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य ही जी योजना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 पंजाब. कोणत्या राज्यामध्ये? पंजाब या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे.